गुरुदेव दत्त 2024 मध्ये दत्तात्रेय जयंती शनिवार 14 डिसेंबर रोजी येत आहे। आपण सर्व दत्तभक्त दत्त जयंतीची आतुरतेने वाट पाहत असतो। दत्त महाराज हे 3 रूपांनी 3 गुणांनी परिपूर्ण असे रूप आहे। श्री दत्त उपासनेने संकटबाधांचा नाश होतो, मानसिक व्यथा आजार यामध्ये आराम। दत्त उपासनेतला महत्त्वाचा भाग असतो दत्त नवरात्र। रात्रीमध्ये दत्त तत्व फीवर जास्त प्रमाणात कार्यरत असतात, म्हणूनच दत्त नवरात्रीत केल्या जाणाऱ्या उपासनेचे फळ मनुष्याला मिळते। तिचे नवरात्र, खंडोबाचे नवरात्र हे बऱ्याच जणांकडे असतात, त्याचप्रमाणे दत्त नवरात्र सुद्धा काही जणांकडे असते। श्रीराज दत्त हे विरक्त रूप आहे। दत्त गुरूंच्या अवतीभोवती असलेले 4 श्वान हे 4 वेदांचे प्रतीक आहे। ठिशी उभी असलेली गोमाता पृथ्वीचे प्रतीक आहे। स्वतः दत्तगुरु जटाजूट शिरी पायी खडावा घालून काशाय वस्त्रधारण अर्थात भगवे वस्त्र धारण करून उभे आहेत। त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता, शांत मायामूर्ती, पहाटे सारखं कधीही पाहिलं तरी तेज भाव, नुसत्या दर्शनाने मन शांत होते। ची मूर्ती त्रिगुणात्मक आहे, त्रैलोक्याचा राणा आहे। त्याच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश एकवटलेले आहे। त्यांचे ध्यान करताना योगी जनांची समाधीस्थ अवस्था होते आणि आरती ओवाळीता हरली भवचिंता अशी प्रचिती येते। संघर्षमय मानवी जीवनात आश्वासक असा आधार देतात ते श्री दत्त। भक्तांनी हाक देताच हजर होणारे ते श्री दत्त। श्री दत्त हे अत्री ऋषींचे पुत्र म्हणून अत्रेय, ज्या मातेला कुणाविषयीच राग द्वेष नाही अशी अनुसूया माता, त्यांचे हे पुत्र। श्री गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, याच विश्वासाने जगताना हा प्रचंड आत्मविश्वास देणारे श्री गुरुदेव दत्त। श्री गुरु दत्तांच्या चरणी अर्पण म्हणून भक्त गुरुचरित्र ग्रंथात पारायणास दत्त नवरात्री मध्ये सुरुवात करतात। परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्त गुरु। संत तुकाराम महाराज दत्त गुरूंना शरण गेले। आता शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जती। तुका म्हणे दिगंबरा तया माझा नमस्कार, 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत। जयंतीच्या दिवशी किंवा दत्त नवरात्री मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अगदी साध्या आणि सोप्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। हा दत्तगुरूंचा काम्य मंत्र आहे। याचा नित्य जप केल्याने दत्तगुरू आपले रक्षण करतात। गुरुदेव दत्त। श्री दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।